हां, मनुस्मृतीतल्या श्लोकाचा अर्थ असा आहे का जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात, आणि ज्या ठिकाणी म्हणजे सन्मान होतो किंवा त्यांची पूजा केली जाते तिथे देवता वास करतात, आणि जिथे नारीला सन्मान दिला जात नाही किंवा त्यांची अवहेलना होते त्या ठिकाणी जे आपण चांगले कर्म केलेले असले तरीही ते निष्फळ होतात, असा त्याचा अर्थ आहे. आणि हेच ह्या आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्याच्याबद्दल हे लागू होत आहे. आज भारतभरामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरं करत आहोत. प्रत्येक संघाच्या, समितीच्या, अन्य काही संस्थांच्या माध्यमातून पण आपण हे साजरं करतो. आज मला समितीच्या, राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आयोजकांनी मला इथे ह्याबद्दल माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि धन्यवाद देते. आता मला हा जो विषय दिलेला आहे का अहिल्याबाईंचे गुणवैशिष्ट्य किंवा त्यांच्या अंगी असलेले सद्गुण, तर त्यांच्या अंगी इतके काही सद्गुण आहेत का त्या एका तासात किती मांडणं होतील त्याला मला काही सांगता येत नाही, पण मी जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न करते. आता अहिल्याबाई ह्या आदिशक्तीचाच अंशावतार घेऊन जन्माला आलेल्या आहेत, आणि 31 मे 1725ला चोंडी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. शिंदे, माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे असे त्यांच्या आईवडिलांचे नावं. लहानपणापासून अतिशय प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या ह्या स्त्री असल्यामुळं त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणापासूनच त्यांना लिहायला, वाचायला वगैरे शिकवलं होतं. अहिल्याबाईंची शिवभक्ती ही सगळ्यांना सर्वश्रुत आहे. अहिल्याबाईंची शिवभक्ती म्हणजे प्रखर होती, आणि त्यांना काय आवडायचं का नदीकिनारी त्या वाळूवरती जाऊन ह्याचे वाळूचे शिवलिंग तयार करायचे आणि त्याची मनोभावे पूजा करणं हे त्यांना खूप आवडायचं. त्याप्रमाणेच त्या मैत्रिणीसोबत गेल्या आणि नदीवरती शिवलिंग तयार केले. आणि त्याच वेळी काय झालं का मोगलांच्या फौजात घोड्यांच्या टापांचा आवाज आला आणि मोगलांच्या फौजा तिथे आल्या. त्या मोगलांच्या फौजा आल्याबरोबर त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्या पळून गेल्या, आणि अहिल्याबाईंनी काय केलं तर वाकून त्या शिवपिंडी ज्या तयार केल्या होत्या, शिवलिंग जे तयार केले होते त्याचं रक्षण करण्यासाठी त्या तिथे वाकल्या. तर त्यावेळी काय झालं का घोडे तर त्यांच्या बाजूनी गेले, त्यांना काही झालं नाही, पण मोगलांच्या पाठपुरावा करण्यासाठी जेव्हा पेशव्यांचं सैन्य आलं तर त्या पेशव्यांच्या सैन्याने त्या मुलीकडे त्यांचं लक्ष गेलं, आणि पेशव्या आल्याबरोबर मोगलांच्या सेना ह्या सगळ्या पळून गेल्या. तर मग पेशव्यांचं लक्ष ह्या मुलीकडे गेलं, छोट्या मुलीकडे गेलं, आणि त्यांनी तिला विचारलं का अगं तुला भीती नाही वाटली का, एवढे घोडदळ वगैरे येत होतं आणि तू इथेच आपली उभी होतीस, तर तुला भीती नाही वाटली का? तर तिने अगदी बाणेदारपणाने उत्तर दिलं का जे मी निर्माण केले त्याचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, आणि ते मी करण्यासाठी मग प्राणाची बाजी लावेन अशी आम्हाला शिकवण दिलेली आहे. त्याप्रमाणे मी त्याचं रक्षण करण्यासाठी इथे उभी आहे आणि मला कशाची भीती वाटत नाही. हे असं बाणेदारपणाचं उत्तर ऐकल्यानंतर ह्या पेशव्यांनी अगदी मल्हारराव होळकर जे आहेत त्यांना म्हटलं का मल्हारराव, ही तुम्हाला सून म्हणून अगदी साजेशी आहे. ही तुम्ही जे नवीन राज्य स्थापन केलेलं आहे त्याचं हे नक्कीच ती रक्षण करेल, आणि ही अगदी तुम्हाला सून योग्य आहे, तेव्हा तुम्ही विचार करा. मग मल्हाररावांनी तिला मागणी घातली, आणि यथावकाश मल्हाररावांचे चिरंजीव जे खंडेराव होते त्यांच्याशी तिचा विवाह झाला. त्यावेळी विवाहाचं वय खूप कमी असायचं, 8 ते 10 वर्षाच्या वयातच त्यांचा विवाह व्हायचा. त्याच्यामुळे ह्यांचंही वय तसं 8 वर्षाचं वगैरे होतं. त्याचवेळी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर म्हणजे एक सामान्य कुटुंबातल्या घरातून त्या राजघराण्यात आल्या. आता राजघराण्यात आल्यानंतर त्यांना बऱ्याच जबाबदाऱ्या पडल्या. आता त्यांचा इतिहास हा सर्वांना सर्वश्रुत आहे, त्याच्यामुळे मग इतिहासाच्या फार खोलात न जाता त्यांच्यातले जे गुणविशेष जे आहेत त्याबद्दल मला काही सांगायचं आहे, तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर अहिल्याबाईंच्या अंगात इतके गुण होते का एकाच व्यक्तीच्या ठाई इतके गुण असणं म्हणजे ही एक ईश्वरी कृपाच म्हणायला पाहिजे. कारण साधारणपणे पहा म्हणजे ज्याच्यात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्यांच्यात
बाकीच्या गोष्टी नसतात. म्हणजे एखाद्याला राजनीती कळाली तर त्याला व्यवहारात वागायचं कळत नाही किंवा अन्य काही अशा गोष्टी असतात त्या. पण ह्या स्त्रीच्या अंगी सगळ्या गुणांचं एकदम परिपूर्ण अशा होत्या त्या. तर त्यांची जी प्रखर बुद्धिमत्ता जी होती तर एक वैशिष्ट्य त्यांच्या ह्याचं का त्यांना जे काही आपण शिकवू ते फटाफट ते आत्मसात करायच्या. आणि त्यांना हे त्यांचं जे तेज आहे यांच्या बुद्धिमत्तेचं हे त्यांच्या सासऱ्यांनी मल्हाररावांनी ओळखलं. आणि मग त्यांनी त्यांना शिकवण्यासाठी तिथे गुरु नेमला. आणि मग त्यांनी गणित, वाचन, त्याच्यानंतर भूगोल हे जे त्या राजकारणासाठी जे आवश्यक विषय आहेत. गणित आवश्यक आहे, तुम्हाला हिशोब तपासायचा आहे, त्याच्यामुळं गणिताचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर वाचन करता आलं पाहिजे, काय लिफाफे आलेत, काय खलिते आलेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या नाही, वाचन करता आलं नाही तर त्याचा काय उपयोग. म्हणून वाचनही करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर भूगोलाचं ज्ञान असलं पाहिजे, कोण कोणत्या दिशेने येणार आहे, स्वारी कुठून होणार आहे, किंवा काय कसं काय शत्रूला कुठून कसं जायचं, ह्या सगळ्या म्हणजे गल्ल्या वाटा रस्ते हे सगळ्या ह्या दृष्टीने भूगोलाचं हे जे 3 विषय आहेत हे महत्त्वाचे राजकारणाच्या दृष्टीने आहेत. तर ह्या विषयांचं ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना गुरु ठेवले. आणि त्या गुरूंनी तर म्हणजे ते सुद्धा अगदी चकित झाले का ह्या बाईला जसं आपण एखाद्याला दूध दिलं का गटागटा प्यायला तसं ही बाई जे ज्ञान शिकवलं ते आत्मसात करते. अशा पद्धतीने तिचा हा लौकिक होता. आणि हे जे ज्ञान आहे ते अगदी त्यांनी म्हणजे त्वरित आत्मसात केलं. म्हणजे खरं पाहिलं असता आता आपल्या म्हणजे चांगल्यांच्या घरच्या मुलांनासुद्धा गणिताची भीती वाटते की मग एखादा हा विषयांचा काही जणांनी बाऊ करून ठेवलेला आहे. का केला, का कशामुळं केला ते माहिती नाही. पण शिक्षणाचं जे आहे तो बाऊ केल्यामुळं काय होतं, नाही बाबा मला गणित जमतच नाही, जमत नाही असा कोणताच विषय नसतो. त्याच्यामुळं हे सगळं जमायलाच पाहिजे. आता जी ओरड आहे का शिक्षण, स्त्री शिक्षण, भारतातल्या स्त्रियांना शिक्षण नव्हतं वगैरे, पण हे खरं आहे का. कारण 300 वर्षापूर्वी ही बाई अगदी हिशोबातली चूक अगदी पहिल्या नजरेत हिशोबातली चूक दाखवायची. मग त्यावेळी जर ती एवढी शिक्षित होती तर ही म्हणण्याची गोष्ट कशी काय. म्हणजे इंग्रज जे म्हणायचे का यंदा भारतात शिक्षणाची व्यवस्था नाही, आम्ही शिक्षण संस्था आणलेलं आहे, हे साफ खोटं आहे. कारण पहा आपल्याला माहितीच आहे मैत्रेयी, गार्गी ह्यांचे पण याज्ञवल्कांच्या काळापासून ह्यांच्या ज्ञानाची जी परंपरा आहे स्त्रियांची ती चालू आहे. शिवाय आपल्याला दुसरा हे एक उदाहरण आहे का ते शंकराचार्यांच्या वादविवादामध्ये भारती जी आहे ती पण न्यायाधीश म्हणून नेमलं होतं. म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाची परंपरा ही पहिल्यापासून आहे आणि मधल्या काळात खंडित झाली. त्याला काही कारणं आहेत ते वेगळी गोष्ट आहे. परंतु त्यांची जी बुद्धिमत्ता होती, आपण अहिल्याबाईंच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांची ही प्रखर बुद्धिमत्ता होती. आणि मग त्यांनी काय, मग त्यांना जे शिकवल्यानंतर रामायण महाभारत भराभर वाचलं. त्याच्यानंतर स्तोत्र जे आहेत ते मुखोद्गत केले. त्याच्याप्रमाणे रोज त्या फडणीशीत जायचं. फडणीशी म्हणजे आपल्या अकाउंट सेक्शन म्हणतो आपण, त्या फडणीशी म्हणतात. त्या ह्याचा शब्द जो आहे तो फडणीशी म्हणतात. तर फडणीशीत जाऊन रोज हिशोब तपासायचा. वसुली किती झाली, काय झाली, ह्याचा हिशोब नीट सगळा पडताळा होतो आहे का नाही हे पण पाहायचं. म्हणजे आमच्या बँकेच्या भाषेमध्ये बघितलं तर बॅलन्स शीट चेक करणं असं आपण जे म्हणतो. रोजच्या रोज आम्ही बॅलन्स शीट चेक करतो. तर अशा पद्धतीने त्या सगळं पाहत होत्या. त्याच्यामुळं काय झालं का सगळ्या नोकर वर्गांवरती त्यांचा दबाव हे झालेला होता, प्रभाव पडला होता का ह्यांच्यापासून आपण काहीही लपवू शकत नाही. त्याच्यामुळं हे सगळं त्यांचं जे प्रखर बुद्धिमत्तेचं जे ज्ञान आहे, त्यांचं जे बुद्धिमत्ता आहे ती खूपच विलक्षण होती. आता दुसरा जो आहे तो न्यायप्रियता त्यांच्यातला एक गुण आहे. तर न्यायप्रियता जो गुण आहे तर कसं आहे का न्यायप्रियता असणं म्हणजे दुसऱ्यांची जी संपत्ती आहे ती विषासमान वाटली पाहिजे तरच ते तुम्ही न्यायप्रिय व्हाल. नाहीतर करप्शन जे म्हणतो किंवा भ्रष्टाचार जो म्हणतो तो त्याला काही उपयोग नाही, त्याला न्यायप्रियता होऊ शकत नाही ते. आणि न्यायप्रियता त्यांच्या अंगी खूपच व्यवस्थित होती. तर एकदा
त्या फडणीशीत गेल्या, म्हणजेच अकाउंट सेक्शनला गेल्या आणि मग त्यावेळी त्या हिशोब तपासत होत्या. त्यात काय झालं का त्यांच्या खंडेराव जे त्यांचे पती होते त्यांचं खातं दिसलं आणि त्या खात्यामध्ये काय त्यांना जो वर्षभराचा जो तनखा किंवा पगार जो दिला जातो तो त्यांनी 2 महिन्यातच संपवला होता. त्याच्यामुळं त्यांच्या अंगावर 2 महिन्यात 10 महिन्याची पूर्ण उचल झालेली होती. आता त्यांना पुन्हा पैसा लागणारच, ते पुन्हा पैसा मागायला येणारच. मग आता त्यांना पैसा द्यायचा नाही हे त्यांनी गंगोबा तात्या जे होते त्यांचे कारकूनले त्यांना सांगितलं होतं का यांना आता पैसा द्यायचा नाही. पण नेमकं काय झालं का अहिल्याबाई तिथे असतानाच खंडेराव आले, नशेत चूर होते, अगदी नशापाणी करून आले होते आणि त्यांनी त्यांनी पैसे मागितले. अहिल्याबाईंचा दंड कसा होता का सरकारी खजिना वेगळा आणि खाजगी खजिना वेगळा, दोन्हीची कधीही त्यांनी गल्लत करायची नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं, सांगितलेलं होतं, त्यांचा हुकूम होता. तर त्यांनी ते जे आले खंडेराव आणि पैसे मागायला लागले त्यावेळी त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला का तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुमच्या अंगावरती इतके आहेत, आधीचेच आहेत पैसे, त्याच्यामुळं तुम्हाला आता पैसे मिळणार नाही. तर त्यांनी एकदम ओरडाआरडा सुरू केला का मी तुमचे सल्ले ऐकायला आलो नाही, मला पैसे पाहिजेत, मला पैसे द्या, असं तसं करून त्यांनी आरडाओरडा चालू केला. परंतु त्या पण खंबीर राहिल्या आणि मग त्यांनी हिशोबाची वही दाखवली का या वहीत आधीच तुम्ही 12 महिन्याचा पगार 2 महिन्यातच संपवला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता पैसे देणं शक्य नाही. त्या ग्राहस्थांनी काय केलं का ती वही घेतली आणि भिरकावली. आता वही म्हणजे एक ते महत्त्वाची असते किंवा तिला एक पूज्य मानतो आपण, दिवाळीत वगैरे त्याची पूजा करतो, खतावणीची वही जी असते त्याची पूजा करतो आणि ती वही भिरकावणं म्हणजे त्या लक्ष्मीचा अपमान आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना फारच ते म्हणजे त्यांना संतापल्या त्यांच्या अगदी म्हणजे इतक्यात रौद्ररूप धारण केलं का त्याचे डोळे आग ओकत होते त्यांचे. आणि मग त्यांनी त्या चिडल्या, तुम्हाला आता कदापिही पैसे मिळणार नाहीत. आणि त्या गंगोबा तात्यांना सांगितलं का त्या वहीचा जो अपमान करेल त्यांना 25 मोहरांचा दंड लावा आणि तो दंड वसूल करा, मगच त्यांना जाऊ द्या, असा हुकूम करून त्यांना तिथून उठून सुभेदारीत चालल्या गेल्या त्या. म्हणजे त्यांना ही जी आहे ही त्याला न्यायप्रियता म्हणतात. नाहीतर आपलं चाललंच आहे, आले पैसे सरकारी आले तरी आपले वापरले असं नाही चालत त्यांना. त्याच्यानंतर असंच त्यांच्याकडे एकदा एक विधवा स्त्री आली आणि त्या विधवा स्त्रीला रडत रडत आली. ते पहारेकरी होते, त्यांनी विचारलं तर तिने अहिल्याबाईंना भेटायचे वगैरे सांगितलं. त्यामुळं मग ती विधवा स्त्री आतमध्ये आली. अहिल्याबाई तिथे बसल्या होत्या ह्याच्यावरती. तर मग त्यांना तिथे भेटली ती का आणि रडत रडत सांगत होती का मी निपुत्रिक आहे, मला माझे म्हणजे निपुत्रिक असल्यामुळं माझ्या संपत्तीकडे सगळ्या नातेवाईकांची वाईट नजर आहे आणि मला कधी विष घालून मारतील सांगता येत नाही आणि माझे मुलंच दत्तक घ्या म्हणून सगळे नातेवाईक आपले पोरं घेऊन आलेत माझ्याकडे, ठाण मांडून बसलेत. तर मला यांना कोणालाही दत्तक घ्यायचं नाही आहे, पण मला एक माझ्या दासीचा जो मुलगा आहे, दासीपुत्र जो आहे तो चांगला आहे, तो मला आमच्या घराला काही ना काहीतरी त्याला नावारूपाला आणेल, त्याला दत्तक घ्यायचं आहे, त्याच्यामुळं मी त्याला दत्तक घेणार आहे असं माझ्या मनात आहे. पण हे मला घडवू देणार नाही आणि मला काय करतील सांगता येत नाही. यापेक्षा तुम्ही काय करा का माझा हा वाडा, माझी संपत्ती सगळी सरकार जमा करा आणि मग मला तुम्ही तुमच्या पायाशी राहीन, तुमच्याकडे मी तुमची सेवा करेन. पण अहिल्याबाईंनी त्यांना समजावलं, त्यांना आधी शांत केलं का म्हणाले का विधवांना असं काहीही त्रास होणार नाही, तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ. तेवढ्यात ते गंगोबा तात्या जे होते कारकून जे होते ते म्हणाले का चांगली संपत्ती चालून येते, दत्तक कशाला घ्यायला तुम्ही सांगताय, दत्तक घेऊन आणखीन त्यांचा आपल्याला फायदा होणार नाही, चांगली सरकारी खजिन्यात पैसा जमा होतोय, तर कशाला तुम्ही आपलं नुकसान करून घेताय. त्यावेळी गंगोबा तात्यांवरती त्या एकदम ओरडल्या का गंगोबा तात्या हे तुमचं बोलणं शोभत नाही, आपल्याकडे नवऱ्याच्या संपत्तीचा उपभोग घेण्याचं विधवेला पूर्ण अधिकार आहे
आणि त्यामुळं आपल्याला तसं करून चालणार नाही आणि हे योग्य पण नाही आहे. तर त्यांनी सांगितलं का तुम्हाला जो काही दत्तक पुत्र घ्यायचा आहे, तुमच्या मनामध्ये जो काही आहे तो तुम्ही अवश्य घ्या आणि त्यासाठी आम्ही तुमच्या दारावरती किंवा तुम्हाला संरक्षण देण्यासाठी आमचे सैनिक तैनात करू आणि आमच्या सैनिकांनी मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला काहीही दगाफटका होणार नाही आणि दत्तक विधी जेव्हा होईल तेव्हा आम्हाला सांगा. म्हणजे मग त्यानुसार हे मग त्याचा एक पूर्वी काय असायचा का नजराणा असायचा. दत्तक विधी झाला का तो नजराणा घेऊन सरकारी ह्याच्यात जमा करायचा. तर गंगोबा तात्यांनी म्हटलं मग ह्यांचा नजराणा तरी आपण घेऊया, किमान संपत्ती नाही मिळाली तर नाही मिळाली नजराणा घेऊया. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं का विधवेकडून नजराणा घेणं म्हणजे दरोडा टाकल्यासारखं आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडनं नजराणा घ्यायचा नाही. आपल्याला कमवायचे साधनं भरपूर आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याकडनं नजराणा घ्यायचा नाही आहे. आणि मग त्या अशा आपला हा जो माळव्याचा प्रांत आहे त्या माळव्याच्या राजघराण्यात होत्या, त्याच्यामुळं हा जो माळव्याचा प्रांत आहे याचा असा लौकिक व्हायला पाहिजे का इथे विधवांना सुद्धा न्याय मिळतो, असा लौकिक व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आता न्यायप्रियतेत आणखीन एक गोष्ट त्यांची सांगण्यासारखी आहे का त्यांचा मुलगा जो मालेराव होता तो जसे खंडेराव होते व्यसनी आणि निष्क्रिय होते, कोणत्या मोहिमेवर जात नव्हते किंवा फारसं काही त्यांनी पराक्रम गाजवला नाही. ज्याप्रमाणे मल्हारराव ज्यांचे सासरे अहिल्याबाईंचे जेवढे पराक्रमी होते तेवढे खंडेराव नव्हते. खंडेराव अतिशय व्यसनी होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल मालेरावांचं होतं. म्हणजे ह्या बाईची अलौकिक पराक्रमी बाई, तिला दोन्हीकडनं म्हणजे व्यक्तिगत संसारात तिच्या उन्हाळाच होता. काहीही तिला असं सुखाचं असं हिरवळ म्हणतो आपण अशी कोणतीही नव्हती. तर न्यायप्रियतेमध्ये आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मालेरावांनी काय केलं का एकदा ते इंदोरला रथातनं चालले होते रस्त्याने आणि एक गाईचं वासरू असं समोर आलं त्यांच्या रथाच्या आणि वासरू समोर आल्यानंतर त्यांनी त्या वासराला सरळ उडवलं. त्यांनी म्हणजे त्यांच्या रथामुळं ते वासरू मरण पावलं आणि मग बाजूलाच ती गाय जी होती ती नंतर उठून त्या मेलेल्या वासराच्या जवळ जाऊन बसली. आणि म्हणजे आता सांत्वन काय तिचं कोण करणार, ते मुके प्राणी ना. तर ती जाऊन बसली आणि जे काही तिचे अश्रू ढाळत असेल ते तर काही वेळाने त्याच रस्त्यावरनं अहिल्याबाईंचा रथ गेला. तर ती गाय तिथे बसलेली आणि वासरू मेलेलं बघितलं. त्यावेळी मग तिने विचारलं का काय झालं, हे कशामुळं झालं हे असं. तर कोणी सांगायला तयार नाही, सगळे शांत राहिले. मग तिने परत विचारलं का नेमकं काय झालं मला कळलं पाहिजे हे. मग लोकांनी सांगितलं का मालेरावांच्या रथाखाली हे वासरू आलं आणि तो मेलं. मग त्या म्हणाल्या का त्यांना फार वाईट वाटलं. मग त्यानंतर मालेरावांना म्हणाल्या का जर समजा एखाद्या आईसमोर एखाद्या मुलाची जर कोणी हत्या केली तर त्याला आपण काय दंड द्यायचा. तर मालेरावांनी उत्तर दिलं का मृत्यूदंड. ठीक आहे म्हणे. शिपायांना आज्ञा केली का मालेरावांना साखळ्या बांधा आणि त्यांना घेऊन तिथे या. आणि मग त्यांना साखळ्या बांधून आणलं. मग लोकांना सांगितलं का म्हणजे त्यांच्या सेवकांना सांगितलं का रथ चालवा. तर रथ चालवायला कोणीच तयार होईना. आपल्या राजकुमारावरती रथ कोण चालवणार आहे. आणि जरी ही आज्ञा असली तरी किती अवघड गोष्ट आहे ना. कोणीही तयार होईना. शेवटी त्या स्वतः रथावर बसल्या आणि रथ चालवायला निघाल्या. तर त्यावेळी जेव्हा त्या रथावर चढल्या आणि रथ चालवायला निघाल्या त्यावेळी काय झालं का ती गाय जी आहे ती उठून त्या रथाच्या समोर यायला लागली, रथाच्या आडवी यायला लागली. रथ चालवूच देईना ती गाय. तर खूप प्रयत्न केला. त्यावेळी मग सगळ्यांनी सांगितलं का बाईसाहेब ही रथ चालवू देत नाही, याचा अर्थ तिची इच्छा नाही आहे तर ह्याला अशी शिक्षा व्हावी. म्हणून मग तुम्ही आता ती शिक्षा त्याची काहीतरी सौम्य करा आणि त्याला हे करा, शासन करा. मग त्यावेळी ज्या ठिकाणी हे झालं इंदोरला तिथे म्हणजे सारखी आडवी येत होती म्हणून त्या इंदोरच्या त्या चौकाला आडा चौक म्हणतात. आडवे आल्यामुळं आडा चौक म्हणतात. आणि मग तिथे ते
त्याचं नाव तसं पडलं. आता याच्यावरनं एक आपल्याला लक्षात येईल का आपल्याकडे आता कितीतरी अशा घटना घडत आहेत का मोठ्या श्रीमंतांचे पोरं मद्यपान करून गाडी चालवतात, गरीब लोकांची हत्या होते आणि मग ती हत्या झाल्यानंतर आईवडील काय करतात, तर आईवडील त्याला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदल, हे कर ते कर, जे काही पैसा फेकून ज्या गोष्टी करता येतील त्या करतात. म्हणजे हिट अँड रनचे आता इतके उदाहरणं घडलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात. बाकी भागात तर काय घडलं आहे काही कल्पना नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्येच अनेक उदाहरणं घडलेली आहेत का हिट अँड रन म्हणजे तुम्ही कशी गाडी चालवा, मोठ्यांच्या गाडीखाली आपले ते नट वगैरे हे लोकांच्या गाडीखाली कितीतरी गोष्टी, हरण वगैरे गेलं, पण ह्या लोकांना काहीही शिक्षा होत नाही. ही न्यायप्रियता जी आहे ती अहिल्याबाईंची म्हणजे न्यायप्रियता जी आहे ती वाखाणण्यासारखी आहे. अशा प्रकारची न्यायप्रियता आता राहिली नाही आहे आणि मुलांच्या चुकांच्या खाली पांघरून घालणं हे आईवडील आता करत आहेत. त्याच्यामुळं मुलं चुका करायला निर्ढावलेले आहेत. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि त्यांचा जो हा न्यायप्रियता हा जो गुण आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे. तर त्याच्यात नंतर मग मुत्सद्देगिरी हा तर एक त्यांचा म्हणजे जे मल्हारराव होळकर जे होते ते अतिशय म्हणजे राजकारणाचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्यांनी इतक्या गोष्टी अहिल्याबाईंना शिकवल्या का पदोपदी त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे आणि त्यांना ह्याची पूर्ण कल्पना होती का आपला मुलगा हा कोणत्याही कामाचा नाही आहे, म्हणजे ना राजकारणात आहे ना कशात आहे. त्याच्यामुळं त्याच्याकडनं त्यांना कवडी मात्र अपेक्षा नव्हती, पण हिच्याकडनं मात्र अहिल्याबाईंकडनं मात्र अपेक्षा होती आणि त्यांनी ती सार्थ केली. प्रत्येक गोष्टीत त्या शिकून घेतल्या, राजकारणातल्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. त्याचप्रमाणे मुत्सद्देगिरी, कुठे कसं वागायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी इतकं चांगलं शिक्षण दिलं होतं मल्हाररावांनी का त्यांचे जे पत्र आहेत का ते काय करायचे का अहिल्याबाई इंदोरला आहेत ना राजधानीच्या ठिकाणी, आता ह्या सगळं सांभाळून घेतील म्हणजे आज ते सरळ मोहिमेला निघून जायचे. आणि त्यावेळी काय झालं होतं का पेशव्यांच्यावरती कर्ज खूप झालं होतं. त्याच्यामुळे ते कर्ज फेडणं हे आता सगळ्यांचं सुभेदारांचं काम होतं, वसुली करणं. त्याची कशी पद्धत होती का जी वसुली जिंकल्यानंतर जे लूट मिळायची किंवा वसुली व्हायची तर ती वसुलीतला काही भाग त्या सुभेदारांनी ठेवायचा, काही भाग पेशव्यांना पाठवायचा आणि काही भाग खाजगीसाठी वापरायचा, असं त्यांचा हिशोब होतं. त्या हिशोबामध्ये कुठेही गल्लत होऊ देत नव्हत्या अहिल्याबाई, अतिशय चोख हिशोब सांभाळायच्या. त्याच्यामुळं काय व्हायचं का त्यांना पेशव्यांना जो त्यांच्याकडून नजराणा जायचा तो व्यवस्थित म्हणजे जे काही माल जायचा, संपत्ती जायची तो व्यवस्थित जायचा. नाहीतर काही सुभेदार कसे होते का सुभेदारांच्या घरी अगदी हत्ती डुलतील आणि इकडे पेशवे मात्र त्यांच्याकडे पैशाची चणचण, अशा प्रकारचं हे झालेलं होतं. पण यांच्या बाबतीतमध्ये माळव्यांचा जो हे होता सुभेदार जे होते हे मल्हारराव, त्यांचं काम चोख होतं आणि त्यानंतर अहिल्याबाईंनी ते सांभाळलं, त्यांचंही काम चोख होतं. मल्हारराव जेव्हा ह्याच्यात होते मोहिमेवरती जायचे तर ते कसं करायचे का मोहिमेवर जायचे आणि नंतर मग तिथून पत्र लिहायचे का आता मला इतक्या हजारांची फौज तू तयार ठेव आणि तू फौज तयार ठेव आणि मग आम्हाला त्या ह्याच्यासाठी दारू गोळा जे काही लागणार आहे तो तयार ठेव. तर असे ते पत्र पाठवायचे. तर त्यांचं एक पत्र मी वाचून दाखवते का आणि आदेश जे आहेत ते इतके स्पष्ट असायचे का त्यांनी एक पत्र पाठवलं होतं का सौ अहिल्याप्रती मल्हाररावांचा आशीर्वाद, तुम्ही इंदोरात आहात तर आम्ही असल्यासारखेच आहे. 7,000 फौजेच्या तयारीत राहावे. जंबुरा, तोफे, गाडे यात कुचराई नको. त्याच्यानंतर प्रजेकडून पैसे येतात तर त्यांना सुखसोयी नेटक्या कराव्यात. त्यांच्याकडनं पैसे आपल्याला मिळतात तर त्यांना व्यवस्थित सुखसोयी द्या. अशा प्रकारची मल्हारराव त्यांना शिकवण द्यायचे. आता हे जंबुरे, तोफे, गाडे म्हणजे रणगाडे, त्याच्यानंतर जंबुरा आणि हे जे युद्धात वापरण्यात जाणारा दारुगोळा वगैरे अशा पद्धतीचं होतं. आता स्त्रियांना काय चूल आणि मूल म्हणतात खरं, पण आज ही अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी त्यांना सगळं हे त्याचं ज्ञान होतं.
एवढंच नाही तर त्यांनी स्वतः तर ज्ञान आत्मसात केलंच होतं, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल का त्यांनी स्त्रियांची रणकौशल्यात निपुण अशा स्त्रियांची फौज तयार केली होती का जी कोणत्याही क्षणी काम पडलं तर ती फौज घेऊन त्या तयार राहू शकायच्या. स्वतः त्या युद्धात निपुण होत्या. त्या अशा पद्धतीने त्यांचं सगळं हे होतं, त्यांचं चरित्र होतं. म्हणजे इतकं महान त्या व्यक्तिमत्व होतं का ते वर्णन करायला आपण कमी पडतो असं आहे. मग त्या अशा पत्रांना त्यांनी जे उत्तर दिलं तर ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं होतं का तीर्थरूप वडिलाप्रती अहिल्याचा साष्टांग दंडवत, 120 जंबुरा तोफा आणि बारूद पक्की 6 मण सोबत तेज गोलंदाज निशाणी पक्की असलेले आम्ही पाठवत आहोत. त्यांची आम्ही परीक्षा करून घेतली आहे आणि भरणा आणि वसुली चालू आहे. आपल्या तलवारीस यश आहेच. आता जंबुरा तोफा आणि त्याच्यासाठी लागणारी जी बारूद हे सगळं त्यांनी व्यवस्थित किती तयार, आणि तोफखान्याकडे स्वतः जातीने त्या लक्ष द्यायच्या, सगळा तोफखाना सांभाळायच्या. त्याच्यामुळं त्या तोफखान्याच्यामध्ये काय काय आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी हे देखरेख ठेवायच्या. आणि आता एवढ्या तोफा तयार आहेत, एवढे हे तयार आहेत, आणि त्याच्यासाठी जे गोलंदाज जे पाहिजेत, म्हणजे गोळे फेकणारे वगैरे जे गोलंदाज पाहिजे, त्यांची त्यांनी परीक्षा घेतली. अहो, आज आपण 303ची जरी रायफल म्हणजे गंमत म्हणून जरी चालवली तरी आपल्याला वाटतं वा 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 मी 303ची, म्हणजे मी स्वतःच सांगते, मी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये होते त्यावेळी मी 303ची रायफल चालवलेली आहे. पण मला असं वाटायचं का मी किती मोठं काम केलं. पण अहो, ह्या बाईंनी तर केवढं 300 वर्षापूर्वी केलेलं आहे हे सगळं. तर म्हणजे किती वाखाणण्यासारखी गोष्ट आहे त्यांची. आणि त्यांचं हे जे ज्ञान जे आहे, सगळं रणनीतीचं जे ज्ञान आहे ते पाहून सगळे त्या फडातले कारकून वगैरे सगळे अगदी आश्चर्यचकित व्हायचे का हे एवढं अगाध ज्ञान सगळ्याच गोष्टींमधलं कोणतेही क्षेत्र असं नाही का त्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही, असं त्यांचं ज्ञान होतं. आणि ते म्हणजे वाखाणण्यासारखंच होतं. आता त्यांच्या जो व्यवहारातला सचोटीपण मी मागे जे आत्ता सांगितलं का सरकारी खजिना वेगळा ठेवला वगैरे, हे जो सचोटीपण आहे तर ते त्यांचं म्हणजे खूपच व्यवस्थितपणा होता त्यांच्या ह्याच्यात. तर खंडेराव जे त्यांचे पती होते ते राजमहाल इथे मोहिमेवरती गेले होते, आणि मग ती मोहीम करायला गेले. आधी तर ते कुठे जात नव्हते, पण एवढी पत्नी आपली हुशार आहे तर त्यांनाही असं वाटलं का चला एका मोहिमेवर आपण जाऊ, म्हणून ते गेले. फारसं त्यांना काही यश मिळालं नाही, पण यश जरी मिळाले नाही तरी त्यांना लूट भरपूर मिळाली. तर ते लूट घेऊन आले. तर लूट घेऊन आल्यानंतर काय पद्धत असते का त्याचं वजन हे म्हणजे सरकारी तिजोरीवर वजन करायला पाहिजे, आणि मग त्याचे वाटे हिस्से जसं आत्ता सांगितलं त्याप्रमाणे त्याचे वाटे हिस्से करायला पाहिजे. परंतु त्यांनी काय केलं, सरळ हारले तर हारले ठीक आहे, पण लूट आणलेली सरळ त्यांच्या वाड्यावर घेऊन गेले. वाड्यावर घेऊन गेले हे कळल्यानंतर मग अहिल्याबाईंना ते आवडलं नाही. त्या स्वतः गेल्या, वाड्यावर गेल्या. तिथे लुटीचे ढिगारे पडलेले दिसले. मग त्यांना म्हणाल्या का स्वामी, अशी पद्धत नाही आहे का आपल्याला जी लूट मिळालेली आहे ती सरकारी जमा करायला पाहिजे, सरकार जमा करायला पाहिजे, आणि नंतर मग त्याचे वाटे हिस्से करायला पाहिजेत. नाही म्हणे, ही तर मी लूट माझ्या मनगटाच्या ताकदीवरती आणलेली आहे. ही काय, आपण तर युद्ध हरलो, त्याच्यामुळे युद्ध हरल्याचे जो हे खर्च आहे तोच मिळाला पाहिजे, पण ही माझ्या मनगटावरती. त्यावेळी त्यांनी सांगितलं का सुभेदारांनी काय सांगितलं, आपण सुभेदारांचे वंशज आहोत मल्हाररावांचे, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय शिकवण दिलेली आहे का आपले मनगट हे रयतेसाठी वापरले पाहिजेत, आपल्या स्वतःसाठी नाही आहेत हे. त्याच्यामुळं आपल्याला जी लूट मिळालेली आहे ती तुम्हाला अशी घेता येणार नाही. मग ते म्हणे का नाही मी देणार नाही असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, मग तुम्हाला जर द्यायचीच नाही आहे ना तर मी कारभाऱ्यांना पाठवते आणि ते झडती घेतील काय काय आणलं ते, आणि झडती घेऊन सगळे वसूल करतील. तर म्हणे ज्याला पाठवशील त्याला आधी तू कुंकू पुसून टाक आणि नंतर पाठव असं. तर म्हणजे एक विचित्र वागणं जे असतं ते हे ऐकल्यानंतर एखाद्या स्त्रीला वाईट वाटलं असतं, पण त्या खंबीर होत्या.
त्यांनी ते तसं लेचेपेचे धोरण नाही स्वीकारलं. एक चादर घेतली आणि त्याच्यात सगळी लूट गोळा केली आणि सरकारी खजिन्यात पाठवून दिली. त्यावेळी अडवायला खंडेरावसुद्धा समोर येऊ शकले नाही, कारण त्यांचं वागणं इतकं सचोटीचं होतं का कधीही सरमिसळ केली नाही त्यांनी. त्याच्यामुळं मग त्याच्यात कसं आहे का एक जे गुण आहेत, तर एक भगवंतांनी पहा 16व्या अध्याय जो आहे तर दैवी संपत्ती, भगवद्गीतेतला 16वा अध्याय जो आहे तो दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती असा तो अध्याय आहे. त्याच्यात एक श्लोक आहे का अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वास्थायतस्तप अर्जवम असं आहे. म्हणजे हे जे दैवी संपत्तीचे जे गुण आहेत ते किती आहेत, तर ते 16 गुण आहेत. तर पण प्रत्यक्षात आपल्या अहिल्याबाईंमध्ये हे याच्यापेक्षाही जास्ती गुण होते. तर त्याच्यात 16 गुण जे आहेत ते अहिंसा, शांती, अक्रोध, त्याग, सौजन्य, सत्यता, पवित्रता, क्षमा, तेज वगैरे हे जे सगळे गुण आहेत, याशिवाय त्यांच्या अंगी भरपूर सारे गुण होते. त्याच्यामुळं म्हणजे भगवद्गीतेत जे सांगितलेले आहेत ते तर आता अभय म्हणजे काय, तर अभय म्हणजे कसं, तर भय नसणे कशापासूनचं. मला कोणाचं भय वाटलं नाही पाहिजे आणि कोणाला माझ्यापासून भय वाटलं नाही पाहिजे, हे आहे. आता भय कशाचं वाटतं, जर समजा एखादा भोगी माणूस असेल मग त्याला काय भीती वाटते का रोग होईल का आपल्याला, याचं भय सतत त्याच्या मनामध्ये असतं. जर एखादी रूपसंपन्न व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सतत म्हातारपणाचं भय वाटत असतं. म्हणूनच आपल्याकडे बरेच लोक हे श्रीदेवी वगैरे ह्यांनी जी सर्जरी केली तर कायम तरुण राहण्यासाठी सर्जरी केली. ते जे रूपसंपन्न असतात त्यांना वार्धक्याचं भय वाटत असतं. जे बलवान असतात त्यांना हारण्याचं भय वाटत असतं. जे शास्त्रसंपन्न असतात त्यांना पण कोणाच्या बुद्धीत वादविवादामध्ये आपण हारूत का काय याची भीती वाटत असते. हे भय हे प्रत्येकाला असतं. एखाद्याला मृत्यूचं भय असतं सतत, म्हणजे कशातून कशाचं भय असतं. तर हे जे आहे ते हे असे जे काही गुण आहेत, पण ह्या अहिल्याबाईंच्या बाबतीमध्ये अतिशय म्हणजे त्यांच्यात सगळे गुण होते. आता दानश्च आता त्याच्यातला एक दान हा एक गुण होता. तर अहिल्याबाईंच्या बाबतीत तो एक फार महत्त्वाचा गुण आहे, म्हणजे हे आहे का त्यांचं दानावरती फार भर होता. आणि हे सगळं जे दान करायच्या त्या खाजगी संपत्तीतून करायच्या. कधीही दानासाठी त्यांनी सरकारी संपत्तीचा उपयोग केला नाही. तर त्या दानासाठी एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, हस्तस्य दानम हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम, त्याच्यानंतर श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणही किं प्रयोजन. म्हणजे हाताचं भूषण काय आहे, तर दान करणे हे हाताचं भूषण आहे. कंठाचं भूषण काय आहे, तर ते तुम्ही सत्य बोलणं हे तुमचं भूषण आहे, आभूषण म्हणते तर ते आहे. आणि कानाचं भूषण काय आहे, तर शास्त्र वगैरे हे जे वाचन आहे, आपले वेद पुराण वगैरे जे वाचन त्याच्या कानावरती पडलं पाहिजे, हे कानाचं भूषण आहे. आणि मग हे सगळे भूषणं असताना आपल्याला इतर आभूषणांची गरज काय. त्याप्रमाणे अहिल्याबाईंनी स्वतः तर आभूषणं काही घातले नाही, पांढरे वस्त्र वगैरे नेसायच्या, पण त्यांच्याकडे हे सगळे हे जे भूषणं होते ते त्यांच्यात ओतप्रोत भरलेले होते अगदी. त्याच्यामुळं मग त्यांनी हे केलेलं. आता ते सरकारी खजिना आणि खाजगी खजिना ज्याप्रमाणे वेगळा ठेवायच्या, तर त्या काय करायच्या का विधिवत त्याची पूजा करून त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचे. का ह्याचा मी उपयोग माझ्यासाठी करणार नाही असं हे तुळशीपत्र ठेवायच्या. आणि त्याच्यातनं मग ही त्यांची निर्मोही वृत्ती जी आहे ती दिसून येते. आणि त्यांनी आयुष्यभर हे त्यांनी सांभाळलं का सरकारी खजिन्यातलं त्यांनी स्वतःसाठी वापर केला नाही. परंतु त्यांचं दुर्दैव असं का खंडेराव आणि मालेराव हे जे त्यांचे सुपुत्र नाही म्हणतात, त्यांचे पुत्र जे होते, तर त्यांनी मात्र सरकारी संपत्तीचा अय्याशीसाठी वापर केला. हे त्यांना कदापि पटायचं नाही, परंतु त्यांची काही वेळा अडचण झाली नाही. तर आता ह्या ज्या त्यांच्या गुणांमधल्या रणांगणावर ज्या होत्या
त्या अगदी रणरागिणी व्हायच्या. रणांगणावर जेव्हा असायच्या तेव्हा रणरागिणी व्हायच्या. तर एकदा काय झालं, त्यांना एकदा जाट लोक जे आहेत ते तह होण्याचं लक्षण दिसत नव्हतं. मग त्यांच्यावरती चाल करून जायची होती. मग चाल करून जाताना काय झालं का त्यांनी आधी खंडेरावांना, मल्हारराव म्हणाले का आधी तुम्ही खंडेराव तुम्ही फौज घेऊन जा आणि तुम्ही तिथे हे करा, मोहिमेला सुरुवात करा. आणि मग त्यांनी कुंभेरी म्हणून जो किल्ला आहे तिथे त्यांनी वेढा घातला. आणि त्याच्यानंतर मग मल्हारराव गेले आणि संक्रांत होती तोंडावरती. तर त्यांनी सांगितलं बायकांनी, अहिल्याबाई वगैरे यांनी का त्यांनाही बोलावलं होतं या मोहिमेसाठी. तर आम्ही संक्रांतीचा सण आटोपून मग येऊ ह्याच्यासाठी मोहिमेसाठी असं सांगितलं. मग त्या मोहिमेसाठी गौतमाबाई ज्या त्यांच्या सासूबाई आहेत त्याच्यानंतर अहिल्याबाई, काही स्त्रियांची फौज आणि खंडेरावांनी सांगितलं होतं का त्यांच्या 2 मुसलमान बायका होत्या त्यांनाही घेऊन या. तर मग त्या 2 बायका शबनम आणि सकीना म्हणून ज्या 2 होत्या त्या 2 बायकांना घेऊन गेले. असे सगळा हा लवाजमा त्या कुंभेरीला वेढा घातला त्या ठिकाणी होते. तर मग त्या ठिकाणी काय झालं का तिथे राहुट्या असतात रणांगणावरती. तर त्या राहुट्यांमध्ये सरदार, सुभेदार वगैरे हे सगळे जे आहेत हे वेगवेगळ्या राहुट्यांमध्ये थांबले. गौतमाबाई आणि अहिल्याबाई म्हणजे सासूसुना एका ह्याच्यात होत्या. आणि खंडेरावांनी सांगितलं का त्यांची वेगळी राहुटी दूर होती. तिथे त्या मुसलमान 2 बायका आणि खंडेराव राहायचे. मग सकाळीच आपल्या अहिल्याबाई सकाळी लवकर उठून पूजा करायच्या आणि सगळ्यांना अंगारा लावायच्या त्या मोहिमेच्या काळामध्ये. आणि त्यानंतर मग मुतपाकखाना म्हणजे स्वयंपाकाचं जे हे असतं तिकडे जाऊन त्या लक्ष द्यायच्या. त्याच्यानंतर दिवसभर तोफखाना सांभाळायच्या. त्यानंतर सगळ्यांचे जखमींना कोणाला काय झाले जखमी लोकांची विचारपूस करणं, त्याच्यानंतर त्यांची सेवा करणं, त्यांना मलमपट्टी करणं वगैरे हे सगळं काम त्या करायच्या. आणि एवढं करून मग नंतर मग त्या ह्याचा जो आहे तो बरेच म्हणजे 1.5 महिना ह्या चालला. मग घोड्यांच्या खिंकाळ्या, रक्ताच्या चिळकांड्या हे सगळं त्यांना सगळं पाहावं लागलं. माणसांच्या किंकाळ्या, जखमी झालेल्या लोकांना त्यांची देखभाल करणं वगैरे हे सगळं त्या पाहत होत्या. तर त्याच्यात एके दिवशी काय झालं का अशाच अहिल्याबाई अंगारा घेऊन खंडेरावांकडे म्हणजे पतीकडे गेल्या. त्यावेळी काय झालं, अंगारा लावायला गेल्या तेव्हा हे नशेत होते अगदी खंडेराव. तर आणि त्या दोन्ही बायका त्यांना दारू पाजवत होत्या. तर मग त्यावेळी त्या अहिल्याबाई एकदम चिडल्या. त्यांना मेल्यांनो तुम्हाला याच्यासाठी आणलं का, तुम्ही ही सेवा करताय का म्हणून त्यांच्यावरती ओरडल्या. आणि खंडेरावांना सांगितलं का खंडेराव आपण छावणीत आहोत, छावणीमध्ये कसं वागायला पाहिजे, आपल्या पंचेंद्रियांवरती आपलं संयम पाहिजे, नियंत्रण पाहिजे, तरच तुम्ही तिथे राहू शकाल. तर तसं तुमचं हे योग्य नाही आहे हे वागणं असं. तर त्यांना एकदम त्याचं आणि शुद्धीवर या तुम्ही, असं हे वागणं बरोबर नाही असं सांगितल्याबरोबर त्यांना एकदम राग आला. आणि मी काही बेशुद्ध नाही, मी काही बेहोश नाही असं म्हणून ते उठले आणि तोफेच्या तिकडे जायला निघाले. तर सगळ्यांनी त्यांना अडवलं का हो बेसावतपणे असं जाऊ नका तोफेकडे, कोणी जर निशाणा साधला तर कसं होईल. पण त्यांना तो अपमान वाटला आणि मग ते धावत गेले. आणि त्याच वेळी तोफेतनं असा विजेसारखा एक तोफेतनं गोळा आला आणि खंडेरावांचा प्राण गेल्यानंतर अहिल्याबाई पण बेशुद्ध होऊन पडल्या. सगळं झालं. मग सगळ्यांनी सांगितलं का आता यांचा अंत्यविधी करायला पाहिजे. त्यावेळी मल्हारराव खूप चिडले, कारण असं बेसावतपणे ही रणनीती नाही आहे. त्याच्यामुळं ते चिडले. तर जाटांनी पण मग ते हे केलं, त्याचं म्हणजे माफी मागितली. पण मग त्यावेळी तिथे अंत्यसंस्कार करायचे ठरवले. मग खंडेरावांना 9 बायका होत्या. तर 9 बायकांना सती जायला त्या तयार झाल्या. 9 बायका आल्या, त्या सती जायला निघाल्या. अहिल्याबाई पण म्हणे मी सती जाते. आणि मग अक्षरशः मल्हारराव त्यांच्या पायावरती कोसळले अहिल्याबाईंच्या, का बाई तू जर सती जाशील तर मी निपुत्रिकच होईल. खंडेराव तर मला नाहीच देतात, तो खंडू तर गेला.
पण तूही जाशील तर मी निपुत्रिक होईल आणि मी कोणाकडे बघू, आणि तू गेल्यानंतर मी फार जगेन असं मला वाटत नाही, त्याच्यामुळं तू जाऊ नको अशी खूप विनवणी केली. गौतमाबाई ज्या सासूबाई होत्या त्यांनाही खूप विनवणी केली, त्यांनी खूप विनवणी केली का बाई तू नको सती जाऊ, तू प्रजेची माता आहेस आणि ही प्रजा ही तुझेच वरती अवलंबून आहे, त्याच्यामुळे तू नको जाऊ. मग ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्यांनी स्वतःचा निर्णय मागे घेतला आणि स्वतःच्या अंगावर जे काही अलंकार होते ते कापडात घेऊन त्यांनी त्या चितेवर टाकले आणि सांगितलं का ह्या पुढे मी कोणताही अलंकार वापरणार नाही आणि पांढरी वस्त्र वापरेन, पांढरे शुभ्र वस्त्र वापरेन आणि मी माझं जे आयुष्य आहे हे प्रजेसाठी आहे फक्त आता, म्हणजे रयतेसाठीच माझं हे आयुष्य उरलेलं आयुष्य आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी ते वागण्याचं ठरवलं आणि तशा पद्धतीने त्या राहिल्या. तर त्या जेव्हा माफ करा, तर त्यांच्या अंगात जे हे याच्यानंतर त्यांचं मग त्यांनी आपलं आयुष्य सगळं प्रजेसाठी वापरलं. सहनशीलता जी आहे तो एक त्यांच्यातला फार मोठा गुण होता का किती माणसांनी सहन करावं. म्हणजे तुम्हाला सांगते का त्यांच्या आयुष्यात सगळा उन्हाळा होता म्हटलं तर खरंच आहे. कारण काय झालं का खंडेराव गेले, त्याच्यानंतर त्यांच्या त्या 9 बायका सती गेल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे मृत्यू वगैरे कसे होत गेले. तर खंडेरावांच्या हे गेल्यानंतर त्यांचा मुलगा जो मालेराव होता तो अवघ्या 22व्या वर्षी मरण पावला आणि त्याला तर वेड वगैरे लागलं, म्हणजे तो एकतर दुर्गुणीच होता आणि त्याला वेड वगैरे लागलं, त्या वेडाच्या ह्याच्यामध्ये तो मरण पावला 22व्या वर्षी. त्याला 2 बायका होत्या त्या पण सती गेल्या. त्याच्यानंतर त्यांना जो जावई होता तो कॉलऱ्यात हे झाला, कॉलऱ्यात मेला आणि तो गेल्यानंतर त्यांची मुलगी जी आहे मुक्ता आणि तिच्या 2 आणखीन चौथी ह्या अशा गेल्या. म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 5 जीवलगांचे मृत्यू आणि 18 सती गेलेल्या पाहिल्या. त्या 18 सतींच्या किंकाळ्या काय असतील किंवा ते 5 मृत्यू किती जीवघेणे असतील. आणि ह्याच्यानंतर आपल्याला कोणी म्हणजे नातूसुद्धा गेला त्यांचा, ही किती दुर्दैवाची गोष्ट. आणि नातू जो गेला त्याच्या तर नातसुना ज्या होत्या त्या तर 8 वर्षाच्या आणि 12 वर्षाच्या वगैरे अशा होत्या. तर त्यांनी त्यांच्या व्याह्यांना सांगितलं, म्हणजे त्या मुलींच्या वडिलांना सांगितलं का बाबा ह्यांनी काय आयुष्यच काय पाहिलं, म्हणजे ते मंगळसूत्र आहे ते फक्त गळा आवळायलाच झाले त्यांचं, त्यांना काहीही त्यांनी आयुष्यात पाहिलं नाही आहे आणि ना कधी पतीचा शब्द ऐकला आहे. ह्यांना सती कशासाठी घालवत आहे तुम्ही. तर उलट रूढी, तुम्ही सती गेला नाही, तुम्हाला सती जायला नको म्हणून इतरांना शिकवता का, अशा पद्धतीने लोकांनी त्यांचं हे केलं. ज्यावेळी खंडेरावांचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा ही चर्चा खूप झाली, कारण त्यांचा तो कुंभेरीचा वेढा जो होता तो बरेच दिवस चालला आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते आले तेव्हा वर्षश्राद्ध होतं, तेव्हा सगळ्यांनी को केलं का ही काही रीत आहे का, ही काही रूढी आहे का, त्यांनी रूढीचं पालन नाही केलं. पण त्यावेळी मल्हाररावांनी खंबीर भूमिका घेतली. मी सांगितलं आहे त्यांना सती जाऊ नको म्हणून मी सांगितलं आहे, त्यांनी माझा शब्द पाळला आहे आणि ह्या विषयावर जर कोणी बोलेल तर त्याची जीभ छाटून टाकेल. त्याच्यानंतर कोणीही तो विषय चर्चा केली नाही. त्याच्यामुळे मग जेव्हा आता हे भिल्लांचं जेव्हा त्रास व्हायला लागला समाजाला, तर भिल्लांचा त्रास व्हायला लागला तर मग भिल्ल लूट करायचे, प्रवाशांना लुटायचे वगैरे. तर मग तो जो त्रास व्हायला लागला तर मग त्याच्यावरती उपाय काय करावा. मग त्यांनी काय केलं का एक फतवा काढला का भिल्लांचा जो बंदोबस्त करेल त्याला मी माझी मुलगी देईन. मग ती कोणत्याही जातीतल्या व्यक्ती असू द्या तर त्याला मुलगी देईल. आता त्याचा बंदोबस्त करणारा म्हणजे किमान 25 वर्षाचा तर माणूस पाहिजेच, कारण पोरगं सोरगं तर कोणी बंदोबस्त करणार नाही. आणि ह्यांची मुलगी 8 वर्षाची, पण त्यावेळी हा वयाचा कधी विचार केलाच गेला नाही. आणि विशेष म्हणजे अजूनही
आपल्याकडे आंतरजातीय विवाह केला तर आपल्याकडे बरीच ओरड होते, किंवा काही दिवस तरी त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांना तोंड लपून राहावं लागतं समाजापासनं, किंवा कुठेही वावरताना हाच प्रश्न विचारला जातो. पण त्यावेळी किती म्हणजे ही पूर्वी 300 वर्षापूर्वी त्यांनी हा पण करून केवढं मोठं म्हणजे धाडसाचं पाऊल म्हणायला पाहिजे का त्यांनी हा पण केला का माझी मुलगी त्याला देईल, जो बिल्लांचा बंदोबस्त करेल. आणि त्याप्रमाणे मग यशवंत फणसे म्हणून जो होता त्यांनी काय केलं का त्यांनी तो तयार झाला आणि त्यांनी भिल्लांचा बंदोबस्त केला. आणि मग त्यासाठी काय करावं लागतं, पुनर्वसन कसं करायचं काय नाही या दृष्टीने पण विचार केला गेला. त्यांना रोजगार मिळवून दिला. आणि मग नंतर मग ज्यावेळी ते यशवंतरावांच्या बरोबर मुक्ता म्हणून जी त्यांची मुलगी होती तिचं लग्न झालं. तिला एक नथुजी म्हणून मुलगा झाला, पण तो त्याला लवकरच क्षयरोग झाला आणि तो लवकरच मेला. त्याच्या मुली त्या ज्या बायका होत्या त्या सती गेल्या. हे सगळं दुःख पचवायला फार मोठं अंतःकरण लागतं. आणि आपल्या डोळ्या देखत म्हणजे खरंच आपल्याला कोणी आजारी पडलं का आपल्याला वाटतं का अरे बापरे किती दिवस झाले ह्यांचं बरं नाही होतं आहे किंवा अशा पद्धतीचं. तर एवढं मोठं दुःख पचवणं म्हणजे किती मोठं त्यांचं हृदय पाहिजे. आणि एवढं करून त्या दुःखाला कवटाळून नाही बसल्या. लागलीच त्यांनी प्रजेच्याकडची जी आपली जबाबदारी होती, प्रजेप्रती जी जबाबदारी होती ती पण त्यांनी सांभाळतच राहिल्या. त्याच्यात कधी हे झालं नाही आहे, त्यांनी खंड पडू दिला नाही कोणत्या गोष्टीचा. तर हे सगळं म्हणजे त्यांचे जे विशेष आहेत गुण ते फारच अगदी वाखाणण्यासारखे आहेत. तर एक कुशल राज्यशासक म्हणून जे त्यांचा हे होता दबदबा होता. तर ते सासरे मल्हारराव जे आहेत ते मोहिमेवर गेल्यानंतर सगळा राज्यकारभार व्यवस्थितपणे सांभाळायच्या त्या. आणि त्याच्यामुळं मल्हारराव निर्धास्त असायचे. आणि मग त्याच्यानं जे त्यांनी हे केलेलं आहे का सगळ्या ज्या सोयी सुविधा ज्या चालू केल्या किंवा जे उपक्रम हाती घेतले ते मला असं वाटतं आजसुद्धा आपण ते चालवतो आहोत. का त्यांची जी दूरदृष्टी होती का कोणते कोणते उपक्रम आपण हाती घ्यायचे त्याबद्दलचे, तर ते अजून आपणही चालवतो ते. आता त्याच्यामधलं पहा का साधारणपणे हे जे न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था जिल्हा परिषदांच्या माध्यमातून खेड्यापर्यंत जायची, ती आजही चालू आहे. याज्ञवल्कांनी सुद्धा हेच लिहून ठेवलेलं आहे. याज्ञवल्क स्मृती जे आहे त्याच्यात हेच लिहिलेलं आहे का न्यायपरंपरा कशी असावी, काय असावं काय नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या याज्ञवल्कांचा आदर्श अहिल्याबाईंनी घेतला आहे. आणि तोच आदर्श अजून आपण राबवत आहोत. ज्या परंपरा आहेत त्याच्यानंतर मुलींना शिक्षण, आज आपण बेटी पढाओ बेटी बचाओ हे ज्या उपक्रम हाती घेतलेला आहे तो त्यांनी 300 वर्षापूर्वी घेतलेला आहे. का मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. हा त्यांनी स्त्रियांना शिक्षण पण सैनिकी शिक्षण दिलं पाहिजे. आपण अजूनही त्या बाबतीत मागे आहोत. स्त्रियांना सैनिकी शिक्षण आपण फारसं आपल्याकडे मुली गेल्यात व मिलिटरीत फार बोटावर मोजणाऱ्या कुटुंबांमधनं असं काही घडतं. त्याच्यामुळं त्यांनी त्यावेळी चालू केलं होतं. आणि त्यांची जी फौज आहे ती अगदी स्त्रियांची फौज एकदम निपुण फौज तयार केली होती. हुंडाबंदी हुंड्याबद्दल त्यांना भयंकर चीड यायची. का त्या म्हणायच्या का हा जो तुम्ही म्हणताय का देवीचा अवतार आहे, स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे, असं आहे तसं आहे, जे कौतुक करता हे सगळं खोटं आहे. मग ती जर तुम्ही देवी म्हणता तर तिच्या प्रवेशासाठी तुम्ही पैसे का घेता. त्याच्यामुळे त्यांनी जो हुंडाबंदी कायदा केला होता तो इतका कठोर होता का हुंडा देणारा, हुंडा घेणारा आणि मध्यस्थ या सगळ्यांना त्या शासन करायच्या. त्याच्यामुळे हुंडाबंदी एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी अंमलबजावणी केली होती. दारूबंदी आता तर काय म्हणजे त्याचं पेव फुटल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळं ते न बोललेलंच बरं. त्याच्यानंतर रूढी परंपरा ज्या आहेत त्या त्यांनी सगळ्या ज्या आहेत त्या मोडीत काढल्या. कारण कसं आहे का हे जे आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून एक आदर्श घालून दिला का समाजासाठी आपण आपल्या मुलीला सुद्धा अशा पद्धतीने तिचा विवाह लावून देतो. त्याच्यानंतर त्यांची जे पर्यावरण व्यवस्था फार चांगल्या पद्धतीची होते. आता जे आपण म्हणतो आहे का पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, कशामुळं होतो आहे तर वृक्षतोड होती आहे म्हणून होतो आहे. तर वृक्षतोड होऊ नये म्हणून त्यांनी
वृक्षतोड बंदी केली होती. जर तुम्ही झाड तोडलं तर तुम्हाला शिक्षा होईल. मग अशा पद्धतीने त्यांनी बंदी केली होती. आणि मग त्या बांधावरती, शेतीच्या बांधांवरती आंबा, चिंच, वड, उंबर वगैरे अशा पद्धतीचे झाडं लावायचे का जे लिंबू वगैरे का जे त्यांच्या मुळात खोलवर जातात आणि खोलवर जाऊन मग ते पाण्याचं शोषण करतात आणि पाणी तिथे त्या जमिनीमध्ये मुरतं. अशा पद्धतीचे झाडं लावायचे. मग त्यांनी काय केलं का 20 झाडं प्रत्येकाने लावली पाहिजे. त्याच्यातल्या 9 झाडाचं उत्पन्न त्यांनी स्वतः घ्यायचं शेतकऱ्यांनी आणि 11 झाडाचं सरकारला जमा करायचं. या लावण्याचा वगैरे सगळा खर्च शासन करायचा. असा हा कायदा केल्यामुळं त्यांना त्यांच्या सरकारी खजिन्यात जे उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी चालू केला आणि ते राबवला का खूपच चांगलं. त्यांची आधी इंदोरला राजधानी होती आणि नंतर मग जेव्हा त्यांना काही अशा अडचणी यायला लागल्या, मोहिमेवरती मल्हारराव सतत असायचे, शिवाय बाकीचे लोक टपून होते, त्यावेळी मग त्यांनी महेश्वरला त्यांची राजधानी हलवायचा निर्णय घेतला. आता महेश्वर ला नर्मदा किनारी त्यांनी येण्याचं ठरवलं. आता त्यांना महेश्वर हे गाव मुळातच खूप आवडायचं. तर त्याच्यात काय झालं का महेश्वरला पूर्वी महिष्मती असं म्हणायचं. महिष्मती नगरीचा जो उल्लेख आहे तो कालिदासांनी सुद्धा रघुवंशममध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर जे हे आहे आपल्याला प्रसिद्ध जे मंडन मिश्र आणि शंकराचार्य ह्यांचा जो वादविवाद जो झालेला आहे तो महिष्मती नगरीला झालेला आहे. अतिशय पुराणापासून ही नगरी चालत आलेली आहे आणि संपन्न नगरी होती. तर म्हणजे तिथे आता जेव्हा शंकराचार्य विचारायला गेले का हे कुठे आहे, मंडन मिश्रांचं घर कुठे आहे, तर त्यांना बायका ज्या विहिरीवर पाणी भरत होते त्यांनी कसं उत्तर दिलं का ज्यांच्या घरासमोरचे पोपट आणि मैना हे शास्त्रावरती चर्चा करतात, वेदांवरती चर्चा करतात, ते घर म्हणजे मंडन मिश्रांचं घर. आणि हे सुद्धा उत्तर त्यांनी संस्कृतमध्ये दिलं, देववाणीत दिलं. त्याच्यामुळं ती संस्कृत भाषा ही त्या गावातली प्रमुख भाषा होती. इतकं हे प्रसिद्ध गाव होतं. आणि त्या मंडन मिश्रांच्या आणि शंकराचार्यांच्या वादविवादामध्ये जेव्हा आपल्याला परीक्षक किंवा न्यायाधीश नेमायचा असतो तर कोण नेमणार, तर ह्या शंकराचार्यांना त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या भारती, त्यांची ख्याती माहिती होती. आणि वास्तविक पाहता भारती ज्या यांच्या पत्नी होत्या त्या ब्रह्मवादिनी सरस्वती होत्या. त्या शापामुळं तिथे त्यांना मनुष्य लोकात जन्म झाला आणि मग त्यांनी ते मंडन मिश्रांच्या पत्नी म्हणून राहिल्या त्या. तर त्यांची विद्वत्ता ही शंकराचार्यांना माहिती होती. त्याच्यामुळं मग त्यांना न्यायाधीश म्हणून नेमलं. आता म्हणजे प्रत्यक्षात कसं होतं का कोणी म्हणजे इम्पार्शल कोण असणार आहे, त्यांनी सहज आपल्या नवऱ्याकडनं विजयी म्हणून घोषित केलं असतं. परंतु त्या तशा नव्हत्या. त्यांची विद्वत्ता त्यांनी शंकराचार्यांनी ओळखली होती आणि त्यांच्या विद्वत्तेमुळं का त्या पतीला विजयी न घोषित करता शंकराचार्यांना जेव्हा घोषित केलं त्यावेळी सगळ्यांनी अगदी आश्चर्य वाटलं. आणि मग नंतर जेव्हा त्या आपला अवतार संपवून जाणार होत्या त्यावेळी शंकराचार्यांनी सांगितलं त्यांना का हे सरस्वती माते, का तुझं जे नाव भारती आहे ते आमच्या पीठावरती जे कोणी शंकराचार्य राहतील ते त्यांच्या नावाच्या पुढे भारती हे लावतील. आणि मग आता तुम्हाला माहितीच असेल का सगळ्या शंकराचार्यांच्या नावापुढे भारती असतं. तर हे ते त्यांच्यामुळं झालेलं हे आहे. तर त्यांचं जे अहिल्याबाईंचं जे वागणं होतं ते न्यायप्रिय वगैरे तर सगळंच होतं, पण त्याच्यातही त्यांना महेश्वर जे राजधानीचं ठिकाण निवडलं तर तिथे त्यांनी त्यांच्या सासूबाईंच्या म्हणजे गौतमाबाईंच्या खाजगी मालमत्तेतली एक वाडा होता तो त्यांनी डागडुजी करून घेतली. आता महेश्वरला सहज म्हणजे मला एकदम आम्ही नर्मदा परिक्रमा करून गेलो त्यावेळी सगळ्यात आवडलेलं ठिकाण आहे ते महेश्वर. आणि म्हणूनच मी आज साडीसुद्धा महेश्वरला घेतलेलीच नेसले का एक आठवण म्हणून. तर तिथल्या ज्या साड्या किंवा वस्त्रनिर्मिती आहे ती खूप चांगली आहे. तर ह्या जो दूरदृष्टिकोन जो होता अहिल्याबाईंचा का त्या नगरीला आपल्याला विकास करायचा आहे, तर मग विकास करायचा म्हणजे काय करायचं,
तर मग त्यांनी जिथे एक धोंगडे म्हणून एक होते, सखाराम धोंगडे म्हणून इंदोरला होते, ते रेशीम उद्योगात तज्ज्ञ होते. मग त्यांनी बोलावून घेतलं महेश्वरला आणि मग तिथे त्यांना रेशीम उद्योगाच्याबद्दलचं, वस्त्रोद्योगाबद्दल चालू करायला सांगितलं. आणि धोतर महेश्वरचे, साड्या, सिल्कच्या साड्या ह्या तिथल्या खूप प्रसिद्ध आहेत. वस्त्रोद्योगासाठी एकदम ते चांगलं शहर झालेलं आहे. तसेच भांडे जे आहेत ते महेश्वरी घाटाचे जे भांडे आहेत ते अतिशय छान भांडे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल का, आता आपण घेतो फ्लॅट बॉटमचे भांडे पाहिजेत का, तर इंडक्शनसाठी ते महेश्वरला आधीपासूनचे मिळतात. म्हणजे किती दूरदृष्टी होती का, ती आग जी खाली सगळीकडनं लागायला पाहिजे, आग जी पाहिजे लागायला, ती त्यांनी त्यावेळी तशा पद्धतीचे भांडे चालू केले होते. अतिशय भांडे खूपच घाट वेगळा आणि छान असतात तिथले भांडे. तर ते चालू केले. त्याच्यानंतर आता आपल्याला वाटतं का, आता आम्ही कुरिअरने पैसे पाठवतो, कुरिअरने पत्र पाठवतो किंवा आपण हे म्हणतो, पण ही आताची सोय आहे. पण ही सोय 300 वर्षापूर्वी अहिल्याबाईंनी चालू केलेली होती, टपाल व्यवस्था. महेश्वर ते पुणे असं 3 टप्प्यात त्यांनी ही टपाल व्यवस्था चालू केली आणि ती व्यवस्था अतिशय चोखपणे जायची. आणि त्याच्यामुळं ह्या टपाल व्यवस्थेमुळं त्यांचा जो निर्माण केलेला जो माल आहे तो सगळीकडे देशविदेशात पोचत असेल. ही जी म्हणजे किती दूरदृष्टी असावी. एक काय शिकली असेल ती महिला, पण तिची जी दूरदृष्टी आहे ती अगदी म्हणजे खरोखर आजच्या घटकेला ही आवश्यक आहे आपण लक्षात घेणं. आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज वाटतात, पण त्यावेळी त्यांनी कशी व्यवस्था केली असेल, ह्याचे जे साधनं आहेत ट्रान्सपोर्टचे काय होते, कसे होते, पण तरी सगळी ही टपाल व्यवस्थासुद्धा केली. आणि त्यांचा एक असा दंडक होता का ह्या राज्यात कोणीही भीक मागायची नाही. त्याच्यामुळं भीक मागणं हे त्यांना आवडायचं नाही कोणी मागितलेली. त्याच्यामुळं मग त्यांनी काय केलं का रोजगार निर्मिती वाढवली. मग आता रोजगार निर्मिती वाढवली त्याच्यामध्ये काय, तर मग नर्मदा काठी जे शिवलिंग, वेळ झाले 2 मिनटं. तर नर्मदा काठी त्यांनी शिवलिंग तयार करण्यासाठी नर्मदेतली माती आणायची. म्हणजे काय झालं का तुम्हाला एक रोजगार मिळाला, माती वाहून आणणाऱ्याला रोजगार मिळाला. ब्राह्मणांना 1 कोटी शिवलिंग तयार करायचे, ब्राह्मणांना रोजगार मिळाला, ब्राह्मणांना दक्षिणा मिळाली. सगळे गुंतवून ठेवण्याची जी किमया आहे ती त्यांनी फार सार्थ केली. आणि त्याच्यात काय मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या शहरामध्ये सतत म्हणजे रोजगार निर्मिती, वस्त्रांचे लूम्स वगैरे ज्या आहेत त्या धडधडत होत्या, चालू होत्या. हे सगळं त्यांच्या कौशल्याने, बुद्धिचातुर्याने त्यांनी हे सगळं केलेलं आहे. तर ह्या सगळ्या त्यांच्या ज्या, आता माझ्याकडे इतका वेळ नाही त्याच्यामुळं मी त्यांचे फक्त गुण जे आहेत ते मी वाचून दाखवते. तर त्यांचे अतिशय उत्तम असे त्यांचे गुण आहेत का त्यांच्यात अपार शहाणपण, मुत्सद्दीपणा, ज्ञानलालसा, असामान्य तडफ होती त्यांच्यात. हिशोबातली समूळ पारंगतता, तेज, झुंज घेण्याचा खंबीरपणा, प्रजावत्सलता, प्रजेला खूप चांगलं वागवायच्या त्या, अचूक न्यायदान, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, हे सगळे जे आणखीन बरेच गुण आहेत, पण ते सगळे वेळेच्या अभावी आपल्याला विस्तार करणं शक्य नाही आहे. पण हे सगळे जे गुण आहेत ते त्यांच्या ठायी होते. आणि अशीही आपल्याला पितृपक्षात त्यांचं स्मरण करण्याची मला संधी मिळाली, त्याच्याबद्दल मी खूप म्हणजे धन्य आहे. आणि एक सुभाषित आहे का, परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराः वहन्ति नद्यः, परोपकारार्थ दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरं. म्हणजे काय, तर फळं जे आहेत ते स्वतःसाठी फळं कधी निर्माण करत नाहीत, ते इतरांसाठी, परोपकारासाठी करतात. नद्या ज्या वाहतात त्या स्वतःसाठी नाही, इतरांसाठी नद्या वाहतात. दुहंती गावं म्हणजे गायी ज्या आहेत त्या दूध देतात, ते इतरांसाठी देतात. तसंच हे शरीर जे आहे ते माझ्यासाठी, स्वतःसाठी नसून इतरांच्या लाभासाठी आहे, इतरांच्या उपयोगासाठी आहे आणि इतरांची सेवा करण्यासाठी आहे. हा त्यांनी मनामध्ये तो दृढ संकल्प केला आणि त्यांचं आयुष्य वेचलं. ह्याला कुठेही म्हणजे तोड नाही आहे. त्यांचे वर्णन करायला म्हणजे आपल्याकडे शब्दच नाही आहेत.
अनंत फंदी म्हणून जे आहेत त्यांनी कविता चांगल्या केलेल्या आहेत त्यांच्याविषयी. तर त्या म्हणजे अनंत फंदी जे आहेत ते आधी लावण्या करायचे, पण मग त्यांनी सांगितलं का अरे लावण्या करून तू स्त्रीच्या शरीराचं काही कौतुक करतो, तू असे काही पोवाडे कर का ज्याच्यामुळं शौर्य तुझ्यात ऐकून लोक जागृत होतील. त्यांनी ते बंद केलं आणि पोवाडे केले. असं हे मातृतुल्य जे दैवत आहे त्यांचं आज स्मरण करण्याची संधी दिली, याबद्दल मी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते.